हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। खूप सुंदर अशी ही रताळ्याची खीर आज आपण इथे बघणार आहोत। उपवासाच्या दिवसाला चालणारी आणि नवरात्री विशेष ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकं आहे। इथे मी एक रताळं उकडून घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, थोडेसे भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत, थोडीशी वेलची पूडही घेतलेली आहे। सर्वात पहिल्यांदा आपण रताळ्याची सालं काढून घेणार आहोत आणि ती अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे मी पॅन मध्ये 1 चमचावर तूप गरम करायला ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम आता लो करून घेऊयात आणि 2 चमचे रताळ्याचा किस यामध्ये 2 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। अतिशय सोपी आणि मस्त रेसिपी आहे, पौष्टिकही आहे। रताळ सर्वात पौष्टिक असतं, त्यामुळे लहान मुलांना तुम्ही नक्कीच ही खीर देऊ शकता। 2 मिनिटांनंतर हे रताळ आपण बाजूला करून घेणार आहोत आणि याच पॅनमध्ये आपण इथे अर्धा लिटर उकळलेलं दूध गरम करायला ठेवणार आहोत। आता इथे मी साईसकट दूध वापरलेलं आहे, तुम्ही फुल फॅट क्रीमचं दूध सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये उरलेलं जे रताळ होतं ते आणि 2 चमचे साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि याची पेस्ट करणार आहोत। पेस्ट करण्यासाठी आपण यामध्ये अर्धा कप दूध घालून घेणार आहोत आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। याने काय होणार, आपली खीर ही जी आहे त्याला दाटसरपणा येणार आहे। तर ही छान मस्त अशी ट्रिक आहे। तर ही पेस्ट आपण तयार केलेली आहे। इथे दूधही उकळायला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण जो भाजलेलं रताळं आहे, तुपामध्ये परतलेलं रताळं यामध्ये आपण टाकून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे। नवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीने रताळ्याची खीर गोडाचा पदार्थ म्हणून नक्कीच बनवू शकता। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता यामध्ये ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे तीही घालून घेणार आहोत आणि रंगासाठी आणि स्वादासाठी थोड्याशा केशरच्या काड्या यामध्ये मी घातलेल्या आहेत। सर्व साहित्य छान एक 3-4 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत आणि 3-4 मिनिटांनंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। आता इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे, सतत हलवायचं आहे। चवीनुसार आवडीनुसार आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। साधारण मी इथे पाऊण वाटी साखर घातलेली आहे आणि थोडीशी आपण यामध्ये वेलची पूडही घालून घेणार आहोत। अतिशय सुंदर सुरेख अशी ही टेस्टी रताळ्याची खीर बनते। एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। जर रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर सबस्क्राईब करा। आता एक उकळी आल्यानंतर आपली ही रताळ्याची खीर तयार होणार आहे। नवरात्रीला आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ट्राय केल्यानंतर कशी जमली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या रताळ्याच्या खीरेला मस्त उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करून आपण आता सर्व करणार आहोत। मी खीर इथे तुम्हाला सर्व करून दाखवतेय। अतिशय सुंदर झालेली आहे, दाटसर झालेली आहे। वाह, मस्त झाली। याचा आस्वाद तर मी नक्कीच घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात असे एक छान मस्त रेसिपी घेऊन।